शुकासारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठापनी ज्ञान योगेश्वराचे, हवे वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानवाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन. आज शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी. मित्रांनो, परवा म्हणजे 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि ती सर्वत्र साजरी केली. त्यानिमित्ताने जय भवानी, जय शिवाजी आणि शिवाजी महाराजांना वंदन करून आजचे हे चिंतन मी सुरू करतो. मित्रांनो, मी एक वाचलेली गमतीदार माहिती आहे, ते आधी आपल्याला सांगतो. काय आहे, जे घर हौसीने बांधले जातं त्याला हाऊस म्हणतात. ज्या घरात हवा जास्त खेळली जाते त्याला हवेली म्हणतात. ज्या घरात गरमी असूनसुद्धा झोप चांगली येते त्याला झोपडी म्हणतात. आणि ज्या घराचे हप्ते फेडता फेडता लोक आडवे होतात त्याला फ्लॅट म्हणतात. असं मला वाचण्यात आलं होतं, आपल्याला सांगितलं सहज गंमत म्हणून एक माहिती. मित्रांनो, आपण देवाची पूजा करतो. प्रत्येक घरामध्ये कोणी देवाची पूजा होत असते आणि लहान मोठी कशा प्रकारे तरी पूजा होत असते. आणि त्या पूजा करण्यामध्ये आपल्याला काही पुष्कळसे साहित्य लागतं, त्याच्याशिवाय पूजा होत नाही. उदाहरणार्थ पाणी पूजेसाठी फार आवश्यक आहे. जोपर्यंत पाणी नाही पूजा सुरू आहे. एक तांब्याभर पाणी आपण घेतो, ताजं पाणी घेतो पूजेसाठी आणि ते पाणी कळशात ठेवतो आणि त्याप्रमाणे कळशात ठेवल्यावर त्याचा म्हणजे ही वरुणदेवतेची पूजासारखी असते. ते त्या आंब्याची पानं टाकतो त्याच्यामध्ये आणि हे जल जे आहे ते आचमन आपण करतो. त्यानंतर देवाला स्नान करतो, अभिषेक करतो. अशा प्रकारे त्या पाण्याचं महत्त्व आहे. आणि पाणी सर्वांना आवश्यक आहेच, सगळ्यांनाच आवश्यक आहे. जलबिना जीवन नाही आहे. अशा प्रकारे पाणीचं महत्त्व आहे. म्हणजे एक मुख्य वस्तू जी आहे पूजेमध्ये लागणारी ते पाणी आहे. त्यानंतर आपण तांदूळ घेतो. तांदूळ म्हणजे अक्षता आपण म्हणतो त्याला. अक्षता म्हणजे आपण आधी अक्षता अंथरतो, त्याच्यावर कुंकवाने किंवा गुलालाने आपण स्वस्तिक चिन्ह काढतो आणि त्याच्यामध्ये मग देवाची प्रतिष्ठापना करतो तिथे आणि तिथे स्थापना होऊन त्याच्यानंतर आपण पूजा करतो. म्हणजे तांदूळ हे फार पूजेसाठी आवश्यक आहे. आणि मुख्य म्हणजे हे आशीर्वाद देण्यासाठी याचा उपयोग होतो. दीर्घायुष्य होतो. आपल्या डोक्यावर तांदूळ टाकले जातात. तांदूळावर कुंकवाने स्वस्तिक वगैरे केली, कळशाची स्थापना होते आणि बहीण भावाला तांदूळाचा टिळा लावते. कशा करते, त्याचे आयुष्य सुखको होय, आयुष्य भरभराटीत जाहो. अशा प्रकारे तांदूळाचं इथे महत्त्व आहे. नंतर आपण बेलपत्री वापरतो. बेलपत्री हे 3 पानाचे असते. याच्यामध्ये 3 पानं असतात. त्याच्यामध्ये 3 पानंवालेच आपण शंकराला बेलपत्री वाहतो. 3 पानं म्हणजे हे शंकराचे 3 नेत्र मानले जातात. आणि लक्ष्मीच्या हातात बेलफळ असतं, असं बेलाचं महत्त्व आहे. आणि मुख्य म्हणजे बेलपत्री जी आहे ती कधी पण निर्माल्य होत नाही. एकदा वाहिलेली आपण परत त्याला वाहू शकतो. अशा प्रकारे बेलपत्रीचं महत्त्व आहे. बेलपत्रीचे औषधी पण गुण आहेत पुष्कळशी. त्यानंतर फूल. आता प्रत्येक देवतेचे वेगवेगळे फूल असतात. कमळाचं फूल आहे, कमळ विष्णूला प्रिय आहे. आपण विष्णूला किंवा लक्ष्मीला हे कमळाचं फूल वाहतो. जास्वंद लाल रंगाचा आपण देवीला वाहतो. शंकराला बहुतेक पांढरे फूल वाहले जातात, पांढरे गुलाबाचे फूल किंवा इतर पांढरे फूल. आणि त्याच्यानंतर झेंडू, चमेली आपण इतर देवी देवतांना वाहतो. तुळस फार महत्त्वाची आहे. पूजेमध्ये तुळस असलीच पाहिजे. तुळस याला वृंदा म्हणतात, श्रीप्रिया पण म्हणतात. असे तुळशीचं महत्त्व आहे. आणि हे 2 प्रकारचे असते, राम आणि कृष्ण म्हणतात. कृष्ण तुळस जास्त वाहिली जाते आणि जास्त महत्त्वाची प्रिय आहे. आपण पाण्याच्या पात्रामध्ये
तुळशीचं 2 पानं टाकतो. ते कशाकरता? ते पाणी शुद्ध होतं, निर्मल होतं आणि औषधीयुक्त पाणी होतं. कारण तुळशी जे पानं जे आहेत त्याच्यामध्ये औषधी आहेत, त्यामध्ये रोग अनेक नाहीसे होतात. त्यामुळे तुळशीचं फार महत्त्व आहे. त्यानंतर धूप आहे, उदबत्ती आहे, कापूर आहे, हे आपण तिथे पूजेमध्ये वापरतो. हे कशासाठी? त्याच्यामुळे वातावरण प्रसन्न होतं. धूप उदबत्तीचं सुगंध जे असतो, वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध असतात, त्याचं वातावरण प्रसन्न होतो, हवा शुद्ध होते आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपण या वस्तू जाळतो तर त्या एक याचा अर्थ असा पण आहे की आपण आपला मत्सर जो आहे, घमंड जो आहे, तो जाळून टाकतो आणि सर्वांवर प्रेम करण्याचा संदेश अशा याच्याप्रमाणे वाटतो. जेव्हा आपण हे पदार्थ जेव्हा जळतात तेव्हा ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्याचा नाश होतो. त्यानंतर दीपक म्हणजे दिवा तर आवश्यक आहे. दीपज्योती नमस्तुते म्हणजे दिवाशिवाय आपण पूजा सुरूच करू शकतो. पूजा सुरू करायच्या आधी आपण दिवा लावतो आणि त्यानंतर पूजा करतो. दीपक अनुग्रहासाठी आहे, हे बुद्धीची प्रार्थना आहे आणि दिव्यामध्ये जे तूप किंवा तेल असतं ते नकारात्मक ऊर्जा जी असते ते जाळतात त्याप्रमाणे. आणि दिव्याची ज्योत जी असते जी वरच्या बाजूला असते, म्हणजे ही उच्च विचाराची शिकवण आपल्याला याच्यामध्ये प्राप्त होते. आता हे तर साधारण रोजची पूजा असते, त्याच्यामध्ये हे असे पदार्थ आपण वापरतो. त्यानंतर विशेष पूजा असते, कधी कधी सणावारी विशेष काही कारण असलं तर, जसं सत्यनारायण पूजा आहे किंवा अभिषेक पूजा आहे, विशेष काही आणखी इतर लग्न समारंभ किंवा कोणता समारंभ असते त्यावेळेसची पूजा असते. त्यावेळेस जी विशेष पूजा असते त्याच्यामध्ये आपण नारळसुद्धा वापरतो. नारळ हे याला श्रीफळ पण म्हणतात. नारळ म्हणजे हे 3 छिद्र असतात. ते 3 छिद्र म्हणजे शिवाचे, शंकराचे 3 नेत्र मानले जातात. आपण जे कलश पाणी भरून ठेवतो त्याच्यावरती नारळ ठेवलं होतं, नारळाची पूजा केली जाते आणि नारळाचा फार महत्त्व आहे. समुद्र पूजेसाठी नारळाचा वापर होतो. रक्षाबंधनच्या दिवशी जे मछोरी असतात ते समुद्रामध्ये नारळ ठेवतात आणि त्याची पूजा, समुद्राची पूजा करतात. दुसरी गोष्ट म्हणजे नारळ श्रीफळ म्हटलं जातं. त्याचं आपण मान्यवरांचे आदर सत्कार करताना त्यांना श्रीफळ देतो. अशा प्रकारे श्रीफळ आणि श्रीफळाचं, नारळाचं प्रत्येक भाग उपयोगाचा आहे. त्याचा जटा ज्या असतात त्या उपयोगाचा आहे. त्यात आतमध्ये खोबरं निघतं ते आहे, त्याची कवटी निघतं ते आहे, सगळ्या वस्तूचा त्याचा उपयोग असतो. असं हे नारळ आहे. त्यानंतर आंब्याची पानं तर फारच आवश्यक आहे. प्रत्येक पूजेमध्ये आपण आंब्याची पानं आले की आपण तोरण लावतो दारामध्ये. त्याच्याने शोभा तर होतेच, घराची शोभा होते तोरण लावल्याने, पण अँटीबॅक्टेरियल गुण जे असतात ते त्याच्यामध्ये आंब्याची पानामध्ये असतात. त्याचा फायदा होतो. हे आंब्याचे पानं म्हणजे अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. कलशामध्ये आपण पाणी ठेवतो, त्याच्यामध्ये आंब्याची 5 पानं ठेवतो, त्यानंतर आपण त्यात भांडं ठेवतो पूजेचं. अशा प्रकारे हे आंब्याची पानाचा उपयोग केला जातो. आणि विड्याचे पानं जे आहेत त्याचा पण फार महत्त्व आहे. विड्याची पानं आणि सुपारी, हे विशेष पूजा जेव्हा असते तेव्हा विड्याच्या पानावरती सुपारी आणि एक सिक्का, नाणी असं ठेवलं जातात आणि त्याची पूजा होते. विड्याची पाने आणि ते पान जे असतं ते आपण देवासमोर ठेवतो. त्यानंतर आपली पूजा सुरू होते. विड्यांच्या पानामध्ये प्रत्येक देवतांचे, अनेक देवतांचे स्थान आहे त्याच्यामध्ये, ते प्रतीक मानलं जातं. म्हणून विड्याच्या पानाचा फार महत्त्व. अशा प्रकारे जे साहित्य लागतं आपल्याला पूजेसाठी ते आपण वापरलं आणि त्याचा थोडा किंचित आपण कसं काय महत्त्व आहे ते आपल्याला सांगितलं. ही पूजा तर झाली. प्रत्येक घरामध्ये पूजा होते, प्रत्येक पूजा करतात लोक, पूजा करतात. आता पूजा जो करतो त्याच्यामध्ये आदि शंकराचार्य जे होते त्यांनी पाहिलं समाजामध्ये आपसामध्ये द्वेष आणि थोडंसं वैमनस्य तयार होतं की जे
पूजा करतात ना, जसं मी विष्णूची पूजा करतो, कोणी शंकराची पूजा करतात, ते जे शंकर भक्त आहेत ते विष्णू भक्ताची त्यांना द्वेष करतात. अशा प्रकारे त्यांचे ते द्वेष सुरू असतात. आणखीन त्याच्यामुळे ते द्वेष कमी करण्याकरता शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. पंचायतन पूजा म्हणजे 5 देवांची पूजा असते. ते 5 देव कोणकोणचे आहे? त्यांनी 5 देवांची नावं सांगितली आहे. गणपती, शिव, हरी म्हणजे विष्णू, भास्कर म्हणजे सूर्य, अंबा माते आणि असे हे मुख्य देव आहेत. असे हे देव 5 देवता असतात. आणि यांची जी मांडणी केली जाते, आता ज्यांचा मुख्य देव आहे, समजा माझा मुख्य देव शंकर आहे, तर शंकराला मी मध्ये ठेवेन आणि बाकीचे जे 4 आहेत आजूबाजूला ते 2 इकडे 2 इकडे अशा प्रकारे त्यांची मांडणी केली जाते. कोणाचा गणपती आहे तर गणपतीमध्ये ठेवेल, कोणी विष्णू आहे तर विष्णूमध्ये ठेवेल, असं ते पंचायतन. आणि त्या प्रकारे ते पंचायतन त्यांचं नाव संबोधलं जातं. तसं विष्णू पंचायतन किंवा शिव पंचायतन, गणपती पंचायतन अशा प्रकारे अशा प्रकारे तिथे पूजा केली जाते. गणपती म्हणजे बुद्धीची देवता आहे ती, शिव जी आहे ती शक्तीची बुद्धीची ते देवता. अशा प्रकारे तिथे सर्व पूजा केली जाते. आणि हे सुरू केल्यामध्ये नंतर शंकराचार्यांना लक्षात आलं की समाजामध्ये आपसामध्ये द्वेष कमी व्हायला लागला. म्हणून या पंचायतन पूजेचं अशा प्रकारे महत्त्व आहे आणि ते आजपर्यंत चालू आहे. तर आज या निमित्ताने आपल्याला मी पूजेचं महत्त्व आणि पंचायतन पूजाचं संक्षिप्त थोडंसं आपल्याला माहिती दिली आहे. आपल्याला कसं वाटलं त्याप्रमाणे कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम, जय श्रीराम.